नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की जे आपल्या राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली आहे, ती घोषणा केली असून आता मे महिना उलटत असून सुद्धा एकाही शेतकरी बांधवांची कर्जमाफी जी आहे तर ती अद्याप झालेली नाही. आणि याचा परिणाम म्हणजे की जोपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांकडे जुनं कर्ज आहे ते जुनं कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत बँका नवीन कर्ज देण्यास शेतकऱ्यांना तयार होत नाहीत. आणि त्यामुळे आता जो काही आपला मे महिना आहे तो उलटून जात आहे आणि जून महिना जो आहे तो येत आहे. आणि कर्जमाफीची घोषणा जी आहे ती करण्यात आली होती. त्यावेळी 30 जूनपर्यंत कर्जमाफी करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु आता जो आहे तर मे महिना ओलांडून चालला आहे आणि जून महिना येत्या काही दिवसामध्ये लागू होणार आहे. आणि अशातच जो आपला खरीप हंगाम आहे तो तोंडावर आलेला असताना शेतीसाठी लागणारी खते बी बियाणे कसे खरेदी करावे या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. आणि मित्रांनो, शासनाच्या किचकट अटी आणि शर्तीमुळे जवळपास 50% शेतकरी या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. आणि जे नियम आहेत मित्रांनो, त्या नियमानुसार जे आपले शेतकरी आहेत, जे शेतकरी 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकबाकीदार असतील त्याच शेतकरी बांधवांना हे कर्जमाफीचा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे. परंतु अनेक शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामामध्ये आपलं कर्ज खातं जे आहे त्यांना वजन करून चालू बाकीत ठेवत असल्याने आता त्या शेतकरी बांधवांना मात्र या योजनेच्या लाभापासून वगळण्यात येण्याची भीती आहे. आणि मित्रांनो, जी काही आपली कर्जमाफी होणार होती त्या कर्जमाफीच्या आशेने अनेकांनी मागील वर्षीचे कर्ज भरलेले नाही. आणि त्यामुळे असे शेतकरी सध्या ना थकबाकीत आहेत ना चालू बाकीत आहेत. आणि त्यासोबतच जी आपली जिल्हा बँक आहे त्या जिल्हा बँकेच्या कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ संपल्यामुळे आता सध्या बँकेला वाली जो आहे तो उरलेला नाही. आणि नवीन पीक कर्ज किंवा थकीत कर्जदारांना कर्ज वाटप करावे की नाही याबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश नसल्याने शेतकरी बँकेत चक्रा मारून हातबल जे आहेत ते झालेले आहेत. आणि अजिंठा येथील जवळपास 1016 पैकी केवळ 549 शेतकरी जे आहेत ते पात्र ठरणार आहेत. कारण की अजिंठा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत एकूण 1016 कर्जदार शेतकरी आहेत. आणि या 1016 कर्जदार शेतकऱ्यांपैकी शासनाच्या नियमामध्ये केवळ 549 थकबाकीदार ठरले असून त्यांच्याकडे 2,80,15,000 रुपयांचं कर्ज आहे. तर उर्वरित 467 शेतकरी जे आहेत ते चालू थकबाकीत असून त्यांच्याकडे 3,54,00,000 कर्ज आहे. आणि आपण कर्जमाफीच्या नियमात बसलो नाही तर किमान चालू बाकीत राहून शासनाच्या 50 रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी अनेक शेतकरी आता पैशाची जुळवाजुळव करून बँक खातं जे आहे ते चालू बाकीत आणण्याचा प्रयत्न जे आहे ते करीत आहेत. आणि मित्रांनो, जे आपले थकबाकी व चालू बाकी कर्जाबाबतच्या याद्या आहेत त्या शासनाला पाठवण्यात आल्या आहेत. आणि अद्याप कर्जमाफी व नवीन कर्ज वितरणाचे निर्देश प्राप्त झालेले नाहीत. आणि त्यामुळे नवीन खातेदारांना पीक कर्ज वाटप सुरू आहे व थकबाकीदारांना कर्ज वितरण सुरू नाही अशी माहिती स्वतः आपल्या SBI बँक अजिंठा या शाखेचे व्यवस्थापक इम्रान खान यांनी दिली आहे. त्यासोबत जिल्हा बँकेत शेतकरी बांधवांसाठी सुद्धा नवीन कर्ज वाटपाबाबत वरिष्ठ अधिकारी व शासनाचे कोणतेही स्पष्ट निर्देश नाहीत. आणि वरिष्ठ कार्यालयाकडून जसा आदेश येईल त्यानुसार पुढील कर्ज वाटप केलं जाईल अशी माहिती अशोक चव्हाण व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अजिंठा यांनी केलं आहे. तर आपल्या जे काही आपले जिल्हा बँकेची किंवा राष्ट्रीयकृत बँकांचे शेतकरी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर या दोन्ही बँकांच्या व्यवस्थापकांनी दिली आहे. त्यामुळे आपल्या अजिंठा आणि इतर जे काही नियमित कर्ज शेतकरी असतील किंवा थकबाकीदार शेतकरी असतील किंवा ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज घ्यायचं असेल त्यावर सर्वांपर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा. चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्या गरमीचा पारा खूप चढला आहे आणि अशातच आपल्याला 5 ते 10,000 रुपयापर्यंतचे टॉप 30 कूलर घ्यायचे असतील तर त्यांची लिंक आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तुम्ही नक्कीच एकदा चेकआउट करू शकता.